जिल्हा नाशिक, तालुका निफाड, गाव सोनगाव. या रस्त्याला लागलं की दूरवर नजर हटणार नाही तोवर दिसत राहते हिरविकंच शेती. सगळा सधन भाग. सरळसोट रस्ता थोडा नागमोडी झाला की समजायचं सोनगावचा बाजार सोडून आपण वस्तीत आलो. जेमतेम 2000ची वस्ती. कौलारू घरं आणि गाई म्हशी दारात असलेलं सुखानं नांदणारं गोकुळ. पुंजा मारुती काडे इथलेच शेतकरी. वय 65. त्यांची आई दारातच कांदे चिरत बसलेली. 4 घरं, तिच्या मुलांची, दिराच्या मुलांची. सगळं गाडे कुटुंबीय वेगवेगळ्या घरात राहत असलेलं. पुंजाभाऊ गाडेंच्या घरात शिरलं की झोळीत उभी राहिलेली 2.5 वर्षांची वेदिका कुतूहलानं पाहत राहते. घरात चांगलं सामान दिसतं, सगळं काही जिथल्या तिथे. फक्त एक गोष्ट नाही. वेदिकाचे बाबा महेंद्र उर्फ संदीप. त्यानं भ्रमणध्वनीच्या मनोऱ्याला गळफास घेऊन आत्महत्या केलेली. संदीप B.Com. ओढा मात्र भारतीय सैन्यात. एकीकडे नोकरी शोधत होताच. आपण एवढे शिकलो म्हणजे नोकरी लागणार हा समज. नोकरी लागत नव्हती. मग शेत नांगरणं, पिकाकडे लक्ष देणं, गाईगुरं सांभाळणं हे तो आवडीनं करू लागला. पुढे लग्न, शेती यासाठी त्यानं कर्ज घेतलं. शेती कांद्याची आणि कांद्याला भाव येईना. थकबाकी वसुलीसाठी नोटिसा आल्या. मुलगा नाशिकला गेला. वाटलं बँकवाले ऐकतील. त्यांनी त्याला वस्तुस्थिती सांगितली म्हणून घरी न येता एका टॉवरवर तो चढला आणि संपवलं स्वतःला. वडिलांची शेती तरुण मुलाच्या नावावर नाही. प्रस्ताव नामंजूर. ना नोकरी ना पैसा. पदरी पोरगी. मनाजोगतं काही नाही म्हणून घरी सगळे भयंकर शोकाकुल. या गर्दीत अश्विनीच्या माहेरचे तिला घेऊन जायला आलेले. थोड्या दिवसासाठी नव्हे, कायमचे. छोट्या वेदिकाला माहेरी आणल्यावर वेदिकाचं लोढणं नको यावर सर्वांचं शिक्कामोर्तब झालं. पुंजाभाऊंनी सुनेला खूप समजावलं. मृत्यूपत्र करतो, सारं काही वेदिकाच्या नावावर करतो, पण तू घर सोडून जाऊ नको. ही आळवणी ते करत राहिले. खरं तर 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत मूल आईकडे राहील हा कोर्टाचा नियम. पण अश्विनीची इच्छाच नव्हती. शेवटी ₹1,25,000 पुंजाभाऊंनी सुनेला दिले आणि वेदिकाला घरी आणलं. आज तेच तिचे बाबा. आजी म्हणजे आई. आज मुलाचं थकीत कर्ज, गहाण दानशेती, भांडवलासाठी सोसायटीतून घेतलेलं कर्ज असं सर्व मिळून 7 लाखांचं कर्ज त्यांना चुकवायचंय. शेती 1.5 एकर आणि हा कर्जाचा डोंगर. माळकरी असलेल्या पुंजाभाऊंना वेदिकाला सांभाळायचंय, खंबीर मुलीसारखं. पण पैसा बी जवळ नाही. मुलगा अकस्मात निघून गेला. वेदिकाला खंबीर मुलीसारखं त्यांना वाढवायचंय, मुलासारखं नाही. तिच्यात साऱ्या संवेदना ठेवून तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचंय. आपण या वेदिकाला मोठं होण्यासाठी थोडी मदत करूया का? तुम्हाला पटलं तर करा लागती थोडी मदत, जी थेट त्यांच्याच अकाउंटमध्ये जाईल. थोडं होऊया का संवेदनशील? पुंजाजी मारुती गाडे यांचा बँक अकाउंट नंबर आहे 6685 म्हणजेच 6685. मर्चंट बँक, सायखेडा.